शहापूर तालुक्यातील किन्हवली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। नडगाव डोंगरीवाडी या पाणी टंचाईग्रस्त आदिवासी पाड्यात गेल्या 3-4 दिवसांपासून कोरड्या शेतजमिनीतून अचानक पाण्याचे पाट वाहू लागल्याने येथील रहिवासी अत्यंत भयभीत झाले आहेत। दररोज कोणत्या ना कोणत्या भागात जमिनीतून पाणी निघत असल्याने आदिवासींच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे। उंच टेकडीवर असलेल्या या वाडीत 400 फूट खोल खोदूनही जिथे बोरिंगला पाणी लागत नाही, तिथे आता अनेक वर्षे कोरड्या असलेल्या बोरिंगला सुद्धा पाणी लागले आहे। विशेष म्हणजे एका शेतातील पाणी उपसण्यासाठी इलेक्ट्रिक पंप लावून सुद्धा पाणी संपत नाही, उलट पाण्याचा पाट अधिक जोरात वाहत आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे आदिवासींना अन्नपाणी गोड लागत नसून एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवेल या भीतीने ते रात्र जागून काढत आहेत। या घटनेचे गांभीर्य ओळखून शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरड, सरपंच जयवंत वाघ, पोलीस पाटील किरण खंडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश पतंगराव, सुनील धानके आणि किरण निमसे आदींनी या ठिकाणी भेटी देऊन भयभीत आदिवासींना धीर दिला आहे। तसेच भूगर्भ शास्त्रज्ञांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीती, आश्चर्य आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे। 2 वर्षांपूर्वी येथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळोली डॅम परिसरात भूगर्भातून येणाऱ्या स्फोटासारख्या आवाजांच्या घटनेनंतर आता थेट भूगर्भातून पाणी येत असल्याने आदिवासींच्या तोंडचे पाणी पळाले आहे। ब्युरो रिपोर्ट, श्यामकांत पतंगराव।